हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतो। आज या मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाणजी, या संपूर्ण जिल्ह्याचे नेते आणि ज्यांना आपण लोकनेते म्हणून ओळखतो ते माननीय रामशेठ ठाकूरजी, आमचे सन्माननीय सहकारी आमदार प्रशांत ठाकूरजी, बाळासाहेब पाटील, महेश बालडी, लक्ष्मण शेठ पाटील, RPIचे आमचे जगदीश गायकवाड, अरुण शेठ भगत, नंदकुमार पटवर्धन, विक्रांत पाटील, कल्पना राऊत, चारुशिला घरत, महेश मोहिते, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सद्गुरू अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांना या ठिकाणी पद्मश्री देण्यात आली आणि प्रशांतनी, महेशनी याचं श्रेय मला दिलं, पण खरं हे श्रेय मला बिलकुल नाही आहे। हे श्रेय त्यांच्या कार्याला आहे। ज्यावेळेस त्यांचं कार्य घेऊन आम्ही इथनं शिफारस केली आणि मी पंतप्रधानांना भेटलो आणि माननीय पंतप्रधान महोदयांना मी सद्गुरूंचं कार्य दाखवलं, किती लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी परिवर्तन केलं। आणि एवढंच नाही तर जे आपले राष्ट्रीय कार्यक्रम आहेत, स्वच्छ भारत अभियान असेल, या स्वच्छ भारत अभियानाला सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सद्गुरूंनी या ठिकाणी केलं। आणि म्हणून या वेगवेगळ्या कामांची ज्यावेळेस माहिती ही मी माननीय पंतप्रधान महोदयांना दिली, त्यावेळी खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्यांचं कामच इतकं मोठं होतं की त्यांच्याशिवाय दुसरा कुठल्या पर्यायाचा विचार करण्याचंच कारण नव्हतं। आणि म्हणून या ठिकाणी मी पंतप्रधानांचे आभार मानेन की त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कार्याचा हा गौरव केला। आणि मला विश्वास आहे की सद्गुरूंच्या माध्यमातून अशाच प्रकारे हजारो लाखो लोकांच्या जीवनामध्ये यापुढे देखील परिवर्तन होत राहील आणि आपल्या सर्वांना त्यांचे विचार, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होत राहील। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मतदान करायचं आहे। हे मतदान करत असताना आपण ज्यावेळेस मतदानाने निवडणुकांमध्ये आपले लोकप्रतिनिधी निवडतो, त्यावेळी 5 वर्षाकरता आपण आपल्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षांची जबाबदारी ज्याला आपण मत देतो त्याच्यावर टाकत असतो। 5 वर्षाकरता आपण विकासाची जबाबदारी ही त्याच्यावर टाकत असतो, आपल्या भविष्याची, भवितव्याची जबाबदारी ही त्याच्यावर टाकत असतो। आणि 5 वर्षामध्ये ही जबाबदारी जर त्यांनी पूर्ण केली नाही तर खऱ्या अर्थानं आपलं जे मत आहे हे मत कुठेतरी वाया गेलं, अशा प्रकारची भावना आपली तयार होत असते। पण मतदान करताना एका गोष्टीचा नेहमी विचार केला पाहिजे, मत देतो म्हणजे काय करतो। एक प्रकारे आपण जशी बँकेमध्ये ठेव ठेवतो तशा प्रकारे ही मताची ठेव आहे। बँकेमध्ये ठेव ठेवली की त्या ठेवीवर आपल्याला व्याज मिळत असतं आणि आपण काय विचार करतो, जिथे जास्तीत जास्त व्याज मिळेल त्या बँकेमध्ये आपण ठेव ठेवली पाहिजे। मताचं देखील असंच आहे। मताची ठेव कोणत्या बँकेमध्ये ठेवली पाहिजे, जी बँक आपल्याला व्याजाच्या रूपानं जास्तीत जास्त विकास परत करेल अशाच बँकेमध्ये ती ठेवली पाहिजे। आता आपल्यासमोर कुठल्या बँकांचा पर्याय आहे? एक आमची बँक आहे, ज्या बँकेचे प्रमुख आहेत मोदीजी। आमच्या बँकेचा बोर्ड अट्रॅक्टिव्ह नसेल, त्याचा दरवाजा सोन्या चांदीचा नसेल, बाहेरून खूप सुंदर दिसत नसेल, फार जाहिरातबाजी नसेल, पण या बँकेचे प्रमुख आहेत मोदीजी। या बँकेत मी आहे, रामशेठ आहे, प्रशांत सेठ आहे, या ठिकाणी महेश बालडी आहेत, ही आमची बँक आहे। या बँकेमध्ये तुमच्या मताचं डिपॉझिट तुम्ही दिलं
तर 5 वर्षामध्ये 5 पट विकासासहित तुमचं डिपॉझिट व्याजासहित परत करू. आणि दुसरीकडे कुठल्या बँका आहे? आता काही बँकांचं विलिनीकरण झालं आहे. राष्ट्रवादी आणि शेकाप अशी बँक आहे, एक काँग्रेसची बँक आहे, त्याच्यासोबत शिवसेनेची बँक काही ठिकाणी घुसलेली आहे. आता मोदीजींची बँक आहे आणि ही बँक कोणाची आहे? पवार साहेबांची बँक आहे, शेकापच्या नेत्यांची बँक आहे. आणि दुसरी बँक त्या ठिकाणी राहुल गांधींची बँक आहे, त्यात थोडीशी जोड उद्धवजींची लागलेली आहे. बंधू भगिनींनो, या दोन्ही बँका ज्या आहेत त्याची अवस्था पेन अर्बन बँकेसारखी आहे. त्याच्यामध्ये जर डिपॉझिट ठेवाल, व्याज मिळणं तर सोडाच, तुमचं डिपॉझिटही तुम्हाला परत मिळणार नाही. आणि म्हणून मतदान करताना लक्षात ठेवा, आपलं डिपॉझिट अशाच पक्षाच्या खात्यामध्ये टाका यांनी या ठिकाणी विकास केला. रायगड जिल्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासाचं पुढचं इंजिन कुठलं? तर ते पुढचं इंजिन रायगड जिल्हा आहे. खऱ्या अर्थानं आपण बघितलं की मुंबईचा औद्योगिक विस्तार, मुंबईचा नागरी विस्तार, मुंबईचा तंत्रज्ञानाचा विस्तार, हे सगळे विस्तार कुठे होणार आहेत? मुंबईच्या पायाभूत सुविधांचे विस्तार हे कुठे होणार आहेत? या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, हा सगळा विस्तार या रायगड जिल्ह्यामध्येच होणार आहे. आपण बघितलं, आज नवी मुंबई एअरपोर्ट असेल, कालच त्याच्या संदर्भातलं आपलं टेंडर झालं, त्यात 2 टेंडर आले, आता त्याला मान्यता देऊ. पण या एका एअरपोर्टमुळे या रायगड जिल्ह्याचं, मुंबईचं, MMR रिजनचं आणि महाराष्ट्राचं पूर्णपणे भाग्य बदलणार आहे. इतका मोठा पोटेन्शियल या एका एअरपोर्टमध्ये. आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक का येत नाहीत? याचं कारण आहे की मुंबई एअरपोर्टची क्षमता संपलेली आहे. जगभरातल्या एअरलाइन्सला आपल्याकडे विमान सुरू करायचं आहे, पण मुंबईमध्ये दुसरी धावपट्टी होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा विकास होऊ शकत नाही. नवीन विमानांना आपण परवानगी देऊ शकत नाही. पण ज्या क्षणी हा एअरपोर्ट होईल, आणि आपल्याला मी सांगतो की ज्यावेळी या एअरपोर्टचं टेंडर चाललं होतं आणि त्यावेळी काही कंपन्यांनी आम्हाला एक्सटेन्शन मागितलं आणि त्यांनी जे पत्र दिलं, आपण जो विचार करता इथल्या पॅसेंजरच्या क्षमतेचा, जो आपण 20 वर्षाचा विचार करताय, त्यांचं म्हणणं की 7 वर्षात ती पॅसेंजर क्षमता संपून जाईल. त्यामुळे तुम्ही विचार केला त्याच्यापेक्षा जास्त डिझाईनचा हा एअरपोर्ट या ठिकाणी तयार करा, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योजक, पर्यटक हे सगळे या एका एअरपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी येणार आहेत. दुसरं, या ठिकाणी कार्गोचं टर्मिनल आहे. एकीकडे ANPT पोर्ट आहे, ज्या पोर्टमुळे संपूर्ण आपलं जे शिपिंग कार्गो आहे तो कार्गो या ठिकाणी आहे. आणि आता कमतरता ही एअर कार्गोची होती. हा एअर कार्गो देखील या एअरपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी येईल. आणि म्हणून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीमध्ये येत्या काळामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा जर कुठला असेल तर तो हा रायगड जिल्हा असेल. इतकं पोटेन्शियल या जिल्ह्यामध्ये आहे. आज नैनासारखं क्षेत्र आपण तयार करतो की ज्या क्षेत्राच्या माध्यमातून एक मुंबई झाली, दुसरी नवी मुंबई झाली. पण नवी मुंबईच नाही, मुंबईपेक्षा मोठी मुंबई ही नैनामध्ये आपण तयार करणार आहोत. आणि ही तयार करत असताना या ठिकाणी आपल्या सरकारनं भूमिका घेतली आहे. भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. यापूर्वी जेव्हा जेव्हा आपण बघितलं की विकास झाला तर तो दुसऱ्यांचा झाला. भूमिपुत्रांना विकासाच्या या प्रक्रियेमध्ये आपण कधी सामावून घेतलं नाही. गावं उद्ध्वस्त झाली पण गावकऱ्यांना फायदा मिळाला नाही. मात्र या ठिकाणी जे प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आहेत त्या प्रकल्पामध्ये जसं जिल्हा समृद्ध झाला पाहिजे, जसा प्रकल्प समृद्ध झाला पाहिजे, तसा सामान्य माणूस देखील समृद्ध झाला पाहिजे, अशा प्रकारचा विचार हा या ठिकाणी आपण केलेला आहे. आणि म्हणून मला या निमित्ताने आपल्याला हे सांगायचं आहे की एक मोठी विकासाची दृष्टी घेऊन आपण या ठिकाणी काम करतो. आणि या कामाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी काही लोकांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे. मला सांगायला पाहिजे की रामशेठ ठाकूर असतील, प्रशांत ठाकूर असतील, महेश असतील, ही मंडळी 24 तास या भागाच्या विकासाचा विचार करूनच काम करत असतात. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्रश्न सगळे या ठिकाणी मांडले आणि सोडवून घेतले.
मगाशी मी याचा उल्लेख केला की यापूर्वीच्या ज्या बँका आहेत, जे पक्ष आहेत, ते आश्वासन द्यायचे पण त्याची पूर्तता करायची नाही. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असा आहे की आश्वासनाची पूर्तता आम्ही या ठिकाणी करतो. JNPTच्या 12.5% आश्वासन दिलं, त्याची पूर्तता केली. सायन्स टोलचं आश्वासन दिलं, ज्याकरता आपलं पद सोडण्याचं काम प्रशांतजींनी या ठिकाणी केलं, ते आश्वासन आम्ही पूर्ण केलं. पनवेलला महानगरपालिका करण्याचं आश्वासन दिलं, ते आश्वासन आम्ही पूर्ण केलं. विमानतळ बसण्याचं आश्वासन दिलं, ते आश्वासन तुम्ही मागेल त्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही केलं. त्याचबरोबर पुरण तालुक्यातल्या कचऱ्याकरता शेपळभूमीची आवश्यकता होती, सिडकोच्या माध्यमातून ती जागा आम्ही दिली. रायगडचा जो आपला किल्ला आहे, म्हणजे या महाराष्ट्राची राजधानी जर कुठली असेल तर तो रायगडाचा आपला किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या रायगडाच्या किल्ल्याच्या संवर्धनाकरता आणि रायगडाचा किल्ला भविष्य काळामध्ये संपूर्ण देशाला प्रेरणा देईल अशा प्रकारची तिथे व्यवस्था उभी करण्याकरता 500 कोटी रुपयाचा आराखडा आम्ही तयार केला. आणि मला सांगताना आनंद वाटतो, देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी त्या ठिकाणी जे आपलं आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं खातं आहे, सांस्कृतिक खातं, त्या सांस्कृतिक खात्यांना सांगितलं की महाराष्ट्रामधला हा किल्ला हा तुम्ही मॉडेल म्हणून या ठिकाणी हातामध्ये घ्या, त्याच्या सगळ्या परवानग्या तात्काळ द्या आणि तात्काळ त्याचं रेस्टोरेशन करून हा किल्ला हा सर्वांकरता प्रेरणा देईल अशा प्रकारचा किल्ला करा. त्यातलं एक मोठं पर्यटनाचं केंद्र आपण तयार करणार आहोत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यातनं रोजगाराची निर्मिती होणार आहे, लोकांना प्रेरणा मिळणार आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी ट्रेन खारेपाट पाणी पुरवठा योजनेकरता 40 कोटी रुपये आपण मंजूर केले. खोपोली वाकड रस्ता केला, इंदापूर आगरगंगा रस्ता, पुणे इंदापूर रस्ता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण निधी दिला. वडकळ अलिबाग रस्ता केला. या ठिकाणी आपला हा भाग मुंबईशी जोडला पाहिजे आणि त्याकरता मांडव्यापासून रोरो सर्व्हिस सुरू करण्याकरता आपण त्या ठिकाणी निधी दिला. आणि एवढंच नाही तर आता लवकरच आपण ट्रान्स हार्बर लिंक देखील तयार करतोय. बंधू भगिनींनो, म्हणजे ट्रान्स हार्बर लिंक आहे. या लिंकचा फायदा काय आहे? 22 किलोमीटरचा समुद्री सेतू आहे. आपण ज्या सगळ्या भागामध्ये बसलो, आज त्या भागातून मुंबईत जाण्याकरता 2-2.5 तास आपल्याला लागतात. तर हा सागरी सेतू झाल्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये येणार आहात आणि अर्ध्या तासामध्ये तुम्ही मुंबईमध्ये या ठिकाणी पोहोचू शकाल. अशा प्रकारची व्यवस्था या सागरी सेतूच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आणि गेली 20 वर्ष हा सागरी सेतू केवळ या ठिकाणी कागदावर होता. आपलं सरकार आल्यानंतर आपण त्याला पूर्ण मान्यता दिली. त्याचं काम आता आपण सुरू करतोय. त्याचं टेंडर आपण काढलेलं आहे आणि जुलै-ऑगस्टच्या दरम्यान त्याचं काम देखील आपण सुरू करणार आहोत. आणि ते करत असताना तिथे आमचे जे मासेमारी करणारे बंधू आहेत त्यांच्या कॉम्पेन्सेशनचा एक मुद्दा आहे. त्याच्यामध्ये ते युनिफॉर्मिटी असली पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न रामशेठ ठाकूर यांनी माझ्यापुढे मांडला आहे. निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करेल आणि लवकरच त्या संदर्भातला उचित निर्णय हा आम्ही करू. म्हणजे आपण बघितलं असेल की या ठिकाणी आपले जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचं पुनर्वसन करण्याकरता आपण बैठका घेतल्या आणि त्या बैठकामध्ये रामशेठ आपण असतील, प्रशांत असाल, आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्या करता, या सामान्य माणसाकरता, या भूमिपुत्रांकरता आम्ही निश्चितपणे मान्य केल्या. आणि यापुढे देखील त्या योजना मान्य करण्याकरता आम्ही कुठेही मागे पुढे करणार नाही. बंधू भगिनींनो, एक सरकार असं आहे जे तुमचं सरकार आहे, जे सामान्यांकरता काम करत आहे. ते केंद्रातलं असो, राज्यातलं असो, एक एक योजना जी आपण तयार केली आहे ती सामान्य माणसाला अधिकार देण्याकरता केली आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारनं या ठिकाणी राईट टू सर्व्हिसचा कायदा तयार केला. प्रत्येक व्यक्तीला सेवा मिळवून घेण्याचा अधिकार आपण दिला. यापूर्वी कसं होतं, एखाद्या कार्यालयामध्ये गेलो आणि तिथल्या व्यक्तीने जर आपलं काम केलं नाही, अधिकाऱ्यांनी चक्रा मारायला लावल्या, चक्रा मारल्याशिवाय आपल्याला कुठलंच गत्यंतर नव्हतं. फार तर चक्रा मारून थकल्यानंतर आपण थोडं वजन ठेवायचो आणि वजन ठेवून काम करून घ्यावं लागायचं, त्याचा भ्रष्टाचार म्हणायचा. पण आपल्याला कुठल्याही प्रकारे त्यातलं वाट मिळत नव्हती. आता आपण राईट टू सर्व्हिसचा कायदा केला आणि या कायद्याच्या अंतर्गत आपण तुम्हाला अधिकार दिला. आपण अधिकाऱ्यांना सांगितलं की जनता ही मालक आहे, तुम्ही मालक नाही आहे, जनतेकरता तुम्ही उत्तरदायी आहे. प्रत्येक आपण कार्यालयावर हे बंधन टाकलं
की तुमच्या कार्यालयामध्ये तुम्ही कुठली सेवा देता ती नोटिफाय करा, त्या सेवेकरता कुठले कागदपत्र पाहिजे ते नोटिफाय करा, त्या सेवेकरता किती पैसा लागेल फी ती नोटिफाय करा, ती सेवा किती दिवसात देणार हे नोटिफाय करा. आणि त्या नोटिफिकेशन प्रमाणे एखाद्याने अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर जर तुमचं काम झालं नाही तर चक्रा मारू नका, हाजी हाजी करू नका, दुआ सलाम करू नका, वजन तर बिलकुल ठेवू नका. राईट टू सर्व्हिसच्या कायद्याच्या अंतर्गत, सेवा हमी विधेयकाच्या अंतर्गत केवळ एक तक्रार करा. तुम्ही पहिली तक्रार केली की 500 रुपयाचा दंड, दुसरी तक्रार केली की 5000 रुपयाचा दंड आणि तिसरी तक्रार केली की त्या अधिकाऱ्याला घरी पाठवण्यात येईल. अशा प्रकारचा कायदा आपण तयार केला आहे. या राईट टू सर्व्हिसच्या कायद्यानं आज हे सांगितलं की मालक हे सरकारचे अधिकारी नाही आहेत, मालक ही जनता आहे आणि जनतेच्या मालकीतून या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळते आहे. आणि आता या सगळ्या सेवा आपण या मोबाईल ऍपवर आणल्या आहेत. आता 300 सेवांकरता आपल्याला सरकारच्या कार्यालयात जायची आवश्यकता नाही आहे, त्या पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्हाला कोणाकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता, ऑनलाईन पैसे भरू शकता आणि ऑनलाईनच ती त्या सगळ्या बाबी तुम्ही या ठिकाणी प्राप्त करून घेऊ शकता. अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपल्या सरकारनं केलं आहे. आज आपल्या माननीय पंतप्रधानांच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना सुरू आहेत, मग उज्ज्वला सारखी योजना असेल, त्या योजनेच्या अंतर्गत माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी सांगितलं की आपल्या देशामध्ये 5 कोटी कुटुंब असे आहेत की ज्या कुटुंबांमध्ये गॅस नाही आहे, ज्यांना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. आणि चुलीवर स्वयंपाक करताना माननीय पंतप्रधान असं म्हणाले की हा जो ही जी आमची महिला आहे ही माता भगिनी आहे की ज्यावेळेस चूल फुटते त्यावेळेस एक दिवस चूल फुटता फुटता तिच्या शरीरात इतका धूर जातो की एखाद्या व्यक्तीने जर एका दिवशी 400 गुड्या पिल्या तर तिच्या फुफ्फुसात जेवढा धूर जातो तेवढा धूर एका दिवसाच्या स्वयंपाकामध्ये चूल फुटता फुटता आपल्या मायमाऊलीच्या त्या शरीरामध्ये जातो. ती रोज थोडं थोडं बोलते, ती रोगराईने ग्रसित होते. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं की आता या देशातले 5 कोटी कुटुंब आहेत ज्यांच्याजवळ गॅस सिलेंडर नाही आहे, त्यांना मोफत गॅस सिलेंडर देण्याकरता मोदीजींनी उज्ज्वला सारखी योजना आणली. या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोदीजींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं. त्याच्या अंतर्गत प्रत्येक घरामध्ये शौचालय मिळालं पाहिजे याची योजना या ठिकाणी आणली. प्रत्येक व्यक्तीला घर मिळालं पाहिजे ही योजना मोदीजींनी आणली. आणि प्रत्येक व्यक्तीला घर देण्याकरता खऱ्या अर्थानं 2022 सालापर्यंत सर्वांना घर अशा प्रकारची योजना माननीय मोदीजींनी आणली. त्याला प्रधानमंत्री आवास योजनेचं नाव दिलं. त्या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये आज प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये घराकरता आपण देतो. त्यापेक्षा मोठं घर पाहिजे असेल तर त्याकरता आपण अतिशय कमी व्याजाचं कर्ज देतो आणि त्या माध्यमातून प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हा प्रयत्न आपण करतो. यापूर्वी योजना बनायच्या पण त्या योजना कशा असायच्या? इंदिरा आवासची योजना तयार व्हायची. इंदिरा आवासची योजना कशी होती? 10 घराचा कोटा, मग पंचायत समितीचा सभापती चेहरे पाहून 5 घर वाटायचा आणि 5 घर कुठे जायची कोणाला समजायचं नाही. आता ही योजना अशी नाही आहे. मोदीजींनी सांगितलं चेहरे पाहू नका, तो कुठल्या जातीचा आहे, पंथाचा आहे, धर्माचा आहे, कुठली भाषा बोलतो हे काही पाहू नका, तो केवळ गरीब असला पाहिजे, तो बेघर असला पाहिजे. अशा प्रत्येक गरीबाला, अशा प्रत्येक बेघराला घर देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. प्रधानमंत्री आवास योजना नागरिकच्या अंतर्गत 3 लाख रुपये केंद्र सरकार देत आहे, 3 लाख रुपये राज्य सरकार देत आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येकाला घर देतो आहे. अगदी छोट्या छोट्या गावामध्ये ज्या ठिकाणी गरीबाला घर हवं आहे पण घराचा त्याच्याजवळ पट्टाच नाही आहे, त्याच्याजवळ जमीनच नाही आहे, त्याला पैसे दिले तरी तो घर बांधू शकत नाही, त्या छोट्या छोट्या गावामध्ये त्याला जमीन घेण्याकरता देखील पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून 50,000 रुपये देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आपण करतोय. या ठिकाणी जे सरकार चाललंय ते गरिबांकरता चाललंय, ते सामान्य माणसाकरता चाललंय. बंधू भगिनींनो, मला एवढीच विनंती करण्याकरता आलोय. आता देशामध्ये परिवर्तन सुरू झालंय. माननीय मोदीजींच्या माध्यमातून या देशातल्या एकेका समस्येवर तोडगा काढणं चालू झालाय. आज एवढी मोठी तरुणाई माझ्या समोर आहे. या तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे. या ठिकाणी माननीय मोदीजींनी या कौशल्याची योजना आणली आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळेल ही योजना माननीय मोदीजींनी तयार केली. या कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही जी योजना तयार केली ही योजनेच्या आधारावर हजारो लोक प्रशिक्षण घेत आहेत. पण प्रशिक्षण घेतल्यानंतर
हा सामान्य जो आमचा माणूस आहे त्याला कोणी कर्जच देत नव्हतं. छोटं छोटं काम करणारा, हात ठेलेवाला, पान ठेलेवाला, चहा ठेलेवाला, स्कूटर मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, आमचा ITI शिकलेला, रिवाइंडिंगचं काम करणारा असा एखादा व्यक्ती हा जर बँकेमध्ये गेला आणि बँकेमध्ये गेल्यानंतर कर्ज मागितलं, पहिले तो चपराशीचा हात जाऊ देत होता. चुकून आतमध्ये गेला तर मॅनेजर बाबू त्याला विचारायचा की तुझ्याजवळ तारण आहे का? कोणाचं मी गरीब आहे, तारण काहीच नाही आहे, तुझं जो गॅरंटर आहे का? कोणाचं माझ्याजवळ गॅरंटर कुठल्यावर आहे? मग मॅनेजर त्याला सांगायचा की आता तुला आम्ही कर्ज देऊ शकत नाही, तू बाहेरचा रस्ता पहा, तुझं गॅरंटर नाही, तुझं तारण नाही. मॅनेजर त्याला म्हणायचा हम आपके है कोण, तू बाहेर जा, तुला या ठिकाणी कर्ज देऊ शकत नाही. पण बंधू भगिनींनो, माननीय मोदीजींनी मुद्रासारखी योजना आणली आणि या मुद्रा योजनेच्या अंतर्गत 1,20,000 कोटी रुपयांच्या त्या ठिकाणी तरतूद केली आणि बँकांना सांगितलं केवळ मोठ्या माणसाला कर्ज देऊ नका, हा जो छोटा छोटा माणूस आहे, हात ठेलेवाला आहे, पान ठेलेवाला आहे, चहा ठेलेवाला आहे, स्कूटर मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, रिवाइंडिंगवाला, पंचरवाला, ITI शिकलेला, अशा प्रत्येकाला या ठिकाणी 10 लाखापर्यंतचं कर्ज बिना तारण आणि बिना गॅरंटर देण्यात आलेलं आहे. माननीय मोदींनी घेतला. मागच्या वर्षी 1 कोटी लोकांना कर्ज मिळालं आणि मला सांगताना आनंद वाटतो उद्या भारतामध्ये सर्वाधिक मुद्राचं कर्ज हे महाराष्ट्रातल्या तरुणांना आम्ही प्राप्त करून दिलं. आता नोटाबंदी झाली. नोटाबंदीमध्ये अनेकांनी जो काळा पैसा लपवून ठेवला होता, जो दाबून ठेवला होता आपल्या घरामध्ये, आपल्या गोदामामध्ये, आपल्या तिजोरीमध्ये, आपल्या गादीखाली, उशीखाली, पलंगाखाली, हा सगळा पैसा आता बाहेर आला. काही लोकांना असं वाटलं बँकेमध्ये पैसा गेला की तो गोळा होतो, त्यांनी कोणाच्या तरी नावावर बँकेमध्ये टाकून दिला. माननीय अर्थमंत्री महोदय म्हणाले आतापर्यंत हा पैसा सापडत नव्हता, आता सापडला. तो कोणाचा आहे आम्हाला माहिती आहे, तो काळा आहे का गोळा हे माहिती आहे. आता त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल, नाहीतर तो आम्ही जप्त करू. 11 लाख कोटी बँकेमध्ये आले. हे 11 लाख कोटी बँकेमध्ये आल्याबरोबर माननीय मोदी साहेबांनी मुद्रा योजनेची तरतूद ही 2,40,000 कोटी रुपये या ठिकाणी केली आणि सांगितलं यावर्षी 5 कोटी तरुणांना या माध्यमातून 10 लाखापर्यंतचं कर्ज मुद्रा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अन्न वस्त्र निवारा असेल, शिक्षण आरोग्य रोजगार असेल, केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, या प्रत्येक बाबतीमध्ये हे सरकार काम करत आहे. आता आवश्यकता एकाच गोष्टीची आहे, आम्ही किती पैसा दिला आणि तिजोरीच्या चाव्या जर चोरांच्या हातामध्ये राहिल्या तर तो पैसा कधीच तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून जिल्हा परिषद एक असं उपक्रम आहे की जे आमच्या पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास करतो. आम्ही थेट घेऊन विकास करू शकत नाही, शेवटी पैसा जिल्हा परिषदेलाच द्यावा लागतो. जे सरकार राज्यात, ते सरकार जिल्हा परिषदेमध्ये हा चंग तुम्ही बांधून घ्या आणि येत्या 21 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कमळावर उभे असलेल्या आपल्या सगळ्या उमेदवारांना भाजप रिपाई युतीला या ठिकाणी निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.